श्रावण आला आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय झालं, सचिन जाधव आणि विष्णू पवार सर जळगाव जामोद हे दोघं याला कारणीभूत आहे. मी यूट्यूबवर येण्यासाठी झालं असं की पुण्याचे दिवस होते आणि माझ्या या श्रावण आला श्रावण या कवितेचे दुसरा भाग, आधीचा भाग नव्हता आणि तो दुसरा भाग सचिन जाधवनं प्रसारित केला आणि त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यावेळेस मला पवार सरांनी फोन केला, सर तुमची कविता आम्ही टी व्हीवर पाहून राहिलो आणि झालं. तिथून सुरुवात झाली माझ्या व्हिडिओची यूट्यूबवरची. यूट्यूबवर यायचं हे कारण झालं, त्यासाठी कारणीभूत दोन आहेत, एक सचिन जाधव आणि श्री विष्णू पवार जळगाव जामोद सर यांचे. असं आता श्रावणाबद्दल पाहू. कविता तर तुम्ही पाहालच. पूर्वीच्या काळी मोठे वाडे राहत होते ना, त्या वाड्यात काम करणारे जे लोक होते त्यांना वाड्यातून ताट जायचं, त्याला वाढण म्हणतात. वाढण ताटाचं विशेष असं होतं की जे ते खात होते घरची लोक, त्या ताटात तेच पदार्थ राहत होते. ही कल्पना धरून आता आणली आहे की देवा धरून श्रावण सणांचं ताट घेऊन आला आहे. ही कल्पना आहे. देवा धरून सणाचं ताट घेऊन आला आहे आणि एका मग एक सण श्रावणातच जास्त आहेत. सुरुवातीला श्रावण सोमवार काय शंकराला जलाभिषेक करतात आणि महत्त्वाचं बेलाचं पान वाहतात की त्यानं विष प्राशन केलं होतं ना. म्हणून माझ्या कवितेतल्या ओळी तशाच आहे, समविनयकंठ दाह वाह शीतल बेलपान. बेलपान हे थंड असते आणि त्याला दाह कमी होतो. आला श्रावण संगीत व सणांचं वाढणं, आला श्रावण महिना चांगला महिना आहे. तर ही प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवारी देवळात गर्दी होते, लोक भक्तिभावानं त्याची पूजा करतात. त्याच्यानंतर मग येतो पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा. तिथे 2-3 सण आहेत. एक रक्षाबंधन आहे, एक नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाची वाट पाहते. दारी उभा भाऊ राया, दोन डोळे पानावती, मऊ रेशमी धाग्याला चढे झालं मायेची. आणि इथं कोळी लोक आहेत, नाचगाणं चाललं त्यांचं समुद्राच्या काठावर. कारण याच्यानंतर रक्षाबंधनानंतर नारळ पौर्णिमेनंतर समुद्र शांत होतो आणि मासेमारीची सुरुवात होते. म्हणून त्याला सोन्याचा नारळ वाहतात. कृत झाल्या जन्मदात्या
कोळी पूजिती भक्तीनं, क्रुद्ध झाल्या जन्मदात्या. कोळी पूजिती भक्तीनं, अर्पिती नारळ सोनियाचा, करण्या तुझ्या प्रसन्न. नंतर हे होतो आणि नंतर मग मासेमारी चालू होते समुद्रावर. त्याच्यानंतर पुढे येते जन्माष्टमी. कृष्ण जन्म. आणि कृष्ण जन्माचं विशेष आहे. सारे गाव जण गोकुळ होते. येत्या अष्टमीच्या दिन होई गाव गोकुळ, जुरत पाळण्याचं कान्हा येई आनंदाला पुरं. गोवीचं हे आहे गोकुळ अष्टमीचं. कृष्ण जन्म होतो आणि कृष्ण जन्म झाला दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते. ही दहीहंडी हे करतात. आणि त्याच्यानंतर मग श्रावणातला शेवटचा सण आहे पोळा. तर पोळ्याच्या आदल्या दिवशी ही बैल आहेत ना भरतात, नाव घालतात, त्यांना धुतात चांगलं. आणि मालक मालकी पोरबारं हे संध्याकाळी येतात. संध्याकाळी बरोबर त्यांच्याजवळ येतात ते. आणि आज आवतण घ्या, उद्या जेवायला घ्या. आज आवतण घ्या, उद्या जेवायला घ्या असं म्हणतात. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गोडधोड स्वयंपाकाचा पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करतात आणि त्यांना जीव घालतात. अशा प्रकारे श्रावण आपल्या सगळ्या आठवणी ठेवून जातो. आणि महत्त्वाचं पुन्हा एक, अडी ताटव्याचं घास. ताटवा असतो ज्वारीचा, त्याला चिकटा पडला असतो. आणि तो चिकटा श्रावणाचं पाणी पडल्यावरच निघतो. अडी ताटव्याचं घास, पाजी पाणी श्रावण, गोड आठवणी ठेवणी, उद्या जाईल श्रावण, उद्या जाईल श्रावण. शेवटचा दिवस असतो तो श्रावणाचा, पोळ्या अमावस्याचा. श्रावणी पोळा अमावस्या म्हणतात तुला. आणि दुसऱ्या दिवसपासून मग दुसरा महिना चालू होतो. ते श्रावणाचं महत्त्वाचं सगळ्याच्या बाबतीत आहे, माझ्या बाबतीत जास्त आहे. एवढंच. हे श्रावणाची चांगली कविता आहे. वेळ भेटला पहा यूट्यूबवर.